श्री संत गजानन महाराज यांचा 148वा प्रगट दिन शेगाव येथे साजरा होणार आहे. श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एक थोर दत्त परंपरेतील संत होते. संत गजानन महाराज शेगाव येथे 23 फेब्रुवारी 1878 रोजी वयाच्या 30व्या वर्षी प्रगट झाले. तो दिवस म्हणजे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी. हा दिवस लाखो भक्त गजानन महाराजांचा प्रकट दिवस म्हणून साजरा करतात. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग या तीनही मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान करून देतात असे लोकांना व्यवस्थित समजावून सांगितले. संत गजानन महाराज हे परब्रह्म होते. संत गजानन महाराजांनी त्यांच्या भक्तांना भक्ती आणि समाजसेवेचा मार्ग दाखविला. शेगावला गजानन महाराजांमुळे विदर्भाची पंढरी म्हणूनही ओळखले जाते. संत गजानन महाराज हे भगवान श्री गणेश आणि दत्तात्रय यांचा अवतार मानले जातात, तर काही भक्तांना ते समर्थ रामदास स्वामी अवतार वाटतात. त्यांचा स्वभाव गूढ स्वरूपाचा होता. गजानन महाराजांना भक्ती आणि साधेपणा खूप आवडायचा. त्यांनी गणगण गणात बोते या मंत्राद्वारे ईश्वराच्या सर्वव्यापी अस्तित्वाची शिकवण देतात. गणगण गणात बोते या मंत्राचा अर्थ प्रत्येक जीवाच्या हृदयात तो परमेश्वर निवास करतो हे बघा आणि अनुभवा असा आहे. हा मंत्र जीव आणि शिवाच्या अभेदतेचा म्हणजे आपल्या आतच ईश्वर असल्याचे सांगणारा आहे, जो सर्वांमध्ये देवाची उपस्थिती दर्शवितो. गणगण गणात बोते या मंत्राच्या जयघोषाने अवघी शेगाव नगरी दुमदुमून जाण्यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखला जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराज यांचा 148वा प्रगट दिवस रविवारी दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त शेगावमध्ये 7 दिवस आधीपासूनच श्री गजानन विजय ग्रंथ या पोथीच्या पारायणास सुरुवात होते. या उत्सवात महारुद्र स्वाहाकारास माघवद्य 1 सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026ला आरंभ होऊन माघवद्य सप्तमी म्हणजे दिनांक 8 फेब्रुवारी 2026ला सकाळी 10 वाजता यागाची पूर्ण आहुती आणि अवघृत स्नान होईल. या दिवशी दिनांक 8 फेब्रुवारीला पहाटे काकड आरती, त्यानंतर महापूजा आणि अभिषेक अशी धार्मिक विधी पार पडणार आहेत. दुपारी 10 ते 12 या वेळेत प्रगट दिनानिमित्त महाराजांचे कीर्तन होईल आणि दुपारी 12 वाजता प्रगट दिन सोहळा साजरा केला जाईल. महाराजांची पालखी अश्व, रथ, मेण्यांसह नगरात परिक्रमेसाठी निघतील. दिनांक 9 फेब्रुवारी मिती माघवद्य 8 सोमवार सकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान काल्याचे कीर्तन होईल व या उत्सवाची समाप्ती होईल. प्रकट दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता श्री संस्थानकडून दर्शन, निवास आणि महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगांचे योग्य नियोजन करण्यात आले असून सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भक्तांनी शिस्तीचे पालन करावे असे आवाहन मंदिर गजानन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गजानन महाराजांचा प्रगट दिवस केवळ महाराष्ट्रात नाही तर देश-विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो. या निमित्ताने शेकडो दिंड्यांचे आगमन शेगाव येथे होते. टाळ मृदुंगाच्या गजराने अवघी शेगाव नगरी दुमदुमून जाते. लाखो भाविक या दिवशी संत गजानन महाराजांचे अति आवडीने मनोभावाने नामस्मरण करतात. या दिवशी भाविक संत गजानन महाराजांचे पारायण करतात. कोणी 1 दिवसाचे, कोणी 3 दिवसांचे, तर कोणी 7 दिवसाचे. कोणी गजानन महाराजांचे स्तोत्र पठण करतात, तर कोणी गणगण गणात बोते या मंत्राचा जप करतात. भाविकांना संत गजानन महाराजांचे नामस्मरण करून आत्मिक समाधान, सुख, शांती मिळते. श्री गजानन महाराज हे परब्रह्म आहे. श्री गजानन महाराज आजही भक्तांचे संकट, दुःख, मनातील सर्व चिंता दूर करतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. त्याची प्रचिती प्रकट दिनाच्या सोहळ्यातील गर्दी दर्शवून देते. संत गजानन महाराज सर्व भाविक त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करतात. म्हणजे झुणका, ज्वारीची भाकरी, कांदा, आंबाडीची भाजी, मुळा, पिठलं, हिरव्या मिरच्या आणि पिठी साखर तसेच मोदक असा नैवेद्य दाखवितात. अशा प्रकारे गजानन महाराजांचा प्रगट दिवस सर्व भाविक साजरा करतात. गणगण गणात बोते.
अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संत गजानन महाराजांचे जन्माचे व्यवस्थित ठिकाण सांगता येणार नाही, परंतु श्री गजानन महाराज शेगावला प्रगट होण्याच्या आधी कुठे, कसे, कुठून आलेत हे यासंबंधीची माहिती श्री दासगणूंनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथात सुद्धा नाही. परंतु कै श्री तुकाराम रामचंद्र नागरकर यांनी 1957 मध्ये लिहिलेल्या पोथीत यासंबंधीचे वर्णन सापडते. कै श्री तुकाराम रामचंद्र नागरकर यांनी लिहिलेल्या पोथीत श्रींचे शेगावमध्ये प्रकट होण्याचे वर्ष 23 फेब्रुवारी 1878 सांगितले आहे. इतिहासाच्या या आणि प्रमाणपत्राच्या आधारावर विचार केला तर श्री नागरकर यांनी लिहिलेली माहिती तंतोतंत जुळते. श्री गजानन महाराज शेगावला येण्याआधी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते व तिथे त्यांनी आपले बालपण घालवले असे नागरकर सांगतात. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ 1856 मध्ये प्रकट झाले आणि 1878 मध्ये स्वामी समर्थांनी समाधी घेतली. स्वामी समर्थ हे 22 वर्ष अक्कलकोटला राहिले. या काळात त्यांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी अनेक चमत्कार केले. अशा अक्कलकोट स्वामींजवळ एक दिवस बालावस्थेतील श्री गजानन महाराज पहाटेच्या वेळी पोहोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांची एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बालगजाननाची मूर्ती निरखून बघितली, सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून बालगजानन स्वामी समर्थांच्या आश्रमात राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बालगजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून स्वामींच्या दर्शनाला आलेले भक्त त्यांच्यासोबत बालगजाननाच्याही पाया पडत. अशा प्रकारे बालगजाननाला स्वामींनी आपल्या जवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले व आपण समाधी घेण्याची जाणीव करून दिली. इसवी सन 1878 स्वामी समर्थांनी समाधी घेतली. त्यानंतर बालगजानन महाराजांना स्वामींच्या दर्शनाची आतुरता लागली. त्यावेळी स्वामींनी प्रकट होऊन बालगजाननाला दर्शन दिले व नाशिकला जाऊन देव मामलेदारांकडे जावे असे सांगितले व त्यानंतर तू अक्कलकोट नरसिंह महाराजांकडे जाऊन नंतर तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा असे सांगितले. नंतर श्री गजानन महाराज शेगावला प्रगट झाले. शेगावला आल्यानंतर श्री गजानन महाराजांनी आपल्या अवतार कार्यातील 32 वर्षाचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगावमध्ये व्यतीत केला असला तरी काही कारणात परत्वे महाराजांनी भ्रमंती म्हणजे जशी अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली, अडगाव, पिंपळगाव, मुळगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातील प्रमुख खेड्यापाड्यातून झालेले आहे. जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरिपाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता, परंतु विठुरायाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषीपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, आम्ही आहो येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. लोकांनी शृंगारीत रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटेच्या वेळी मंदिरात आली. तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला. त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ अर्घ्या अबीर यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला. जय गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, अविनाश रूपा आनंदघना, परात्परा जगतपते आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमी दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली. अशा प्रकारे गजानन महाराजांचा पूर्ण इतिहास आहे.
पण तरीसुद्धा गजानन महाराज आपल्या भक्तांना वेळोवेळी दर्शन देतात आणि त्यांचे सर्व संकट जय गजानन गुरु गजानन. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन गुरु गजानन. गण गण गणात बोते.